म्हणजे नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे आणि आज आहोत आम्ही आमच्या गावामध्ये हिवरा दरणे येथे आणि सोबत आहेत तरुण प्रगतशील शेतकरी सचिन दादा वाघाडे. आणि सचिन भाऊ वाघाडेच्या शेतातून व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश म्हणजे यांचं हे जे घरचं 2 एकर शेत आहे, ह्या 2 एकर शेतामध्ये यांनी माडी तुरीची लागवड केली आणि आज आपण पाहू शकता ही माडी तुरीची त्यांची लागवड. मंडळी, आज आता आम्ही संपूर्ण शेत बघून राहिलेलो आहोत. हे शेत पाहिल्यानंतर एकाच ठिकाणी नाही, तुम्हाला संपूर्ण शेत जरी पाहतो म्हटलं तर संपूर्ण आता बघा हे इकडं पूर्ण भरलेली आहे तूर. त्याच्यानंतर आता इकडली बाजू दाखवत आता हे बा कुठे झाड आता उभं एवढं दिसत नाही, पूर्णच्या पूर्ण तूर अशी शेंगांनी लतबदवून गेलेली आहे. आणि हे बघा आता इथे जरी पाहतो म्हटलं तर हे पाहू शकता मंडळी, इकडली बाजू तुरीची खाली टेकलेली आहे जमिनीला. त्याच्यानंतर हे इकडलीही बाजू खाली टेकलेली आहे जमिनीला. आणि याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर ह्या शेंगा इथे दिसत आहे. हे पहा संपूर्ण शेतावर जरी अशी नजर टाकतो म्हटलं तर हे पूर्ण जमिनीवर अशी तूर झोपलेली आहे. तर जाणून घेऊ हे जे त्यांचं सुंदर असं पीक आहे, तर ह्या सुंदर असं पिकाचं त्यांनी कसं नियोजन केलं. सचिन दादा, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही एवढं चांगलं पीक इथं आणलं. आणि आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात अतिशय चांगल्या गोष्टीनं झालेली आहे मंडळी. कारण पहिल्या दिवशी आज पिंटू दादाच्या शेतातली आम्ही तूर पाहिली, नंतर सचिन दादाच्या शेतातली तूर पाहून राहिलो, नंतर नामदेव भाऊ मांढरे आहे त्यांच्या शेतातली तूर 2-4 दिवसाअगोदर बघितली होती. अतिशय सुंदर अशा तुरी, पण योग्य मॅनेजमेंट ज्या शेतकऱ्यांचं आहे त्यांच्या तुरी मात्र अतिशय सुंदर आहे. बघू शकता आपण, पहा किती शेंगा लागलेल्या आहे. तर दादा, ह्या तुरीचं नियोजन सांगतो आम्हाला. तर याची लागवड कधीची आहे? हिची लागवड आहे 1 जुलैची. जून महिना पूर्ण झाल्यानंतर 1 जुलैला लागवड केली. हो. अच्छा, बरं. का बरं इतकं लेट? प्लेट म्हणजे थोडं पाणी कमी जास्त होता, हा. त्याच्यानं मग थांबून गेलो मुद्दा. मग पराठी लावून व्हायची होती. अच्छा, म्हणजे बाकी पराठी किती क्षेत्र आहे? 6.5 एकर ते मग त्याच आहे. मक्त्याचं आहे. अच्छा, आणि हे घरच्या शेतामध्ये तुम्ही हा तूर लावण्याचा निर्णय घेतला. हो. बरं, ठीक आहे. आता कपाशी लावल्यानंतर तुम्ही हे तूर लावली 1 जुलैला. हो. म्हणजे या तूर पिकामध्ये थोडी लेट जरी लावण झाली हो. तरी आपलं नुकसान काहीच होत नाही नाही. असं म्हणावं लागेल मंडळी या ठिकाणी. आता इथे हे अंतर किती घेतलं तुम्ही? इथं अंतर 8x4चं आहे. अच्छा, म्हणजे 4 फुटाचे सारे फाडले. हो, सरे 2 लावले, 1 सोडलं. 1 सोडलं. आणि लावताना टोकन यंत्रानं लावलं की बायाच्या हाताने? नाही, बायाच्या हाताने लावली. बरं. आणि बायाच्या हाताने पाहतो म्हणलं तर 4-5 बिया, 5-6 बिया हो. एका ठिकाणी टाकलेल्या. टाकले. बरं, आता हे माडं तूर लावण्याचं तुमचं पहिलंच वर्ष काय आहे? पहिलंच वर्ष. आणि हा निर्णय कसा काय घेतला तुम्ही माडं तूर लावण्याचा एकाएकी? निर्णय म्हणजे आता कापासामध्ये काही बोलत नाही हा, पाहिजे असं. हा. आणि तिकडे माझ्या म्हणजे मक्त्याची शेती होती. हम्म. म्हणलं यंदा चला बा घरच्या माळ तूर टाकून बघावं म्हणलं. हम्म. आणि तुमची इथे मागच्या वर्षी कार्यक्रम बघितला होता मी, माडं तूर माडं तुरीचा. हा हा हा. मला आपण एक प्रयोग करून पाहावं म्हणलं. त्याला आता असं म्हणजे मला समाधान वाटलं की माझ्या घरच्या शेतामध्ये त्यांनी माडं तुरीचा प्लॉट बघितला, चांगलं उत्पादन आलं म्हणून त्यांना एक प्रेरणा मिळाली आणि त्या गोष्टीचं त्यांनी अनुकरण केलं. आणि माझ्याही घरच्यापेक्षा सुंदर तूर आज सचिन दादाच्या शेतामध्ये आलेली आहे. दादा, एक सांग की याच्यामध्ये मग जो 8 फुटाचा गॅप आहे, हो. तर याच्यात मग कोणी काही शेजारी म्हणा किंवा घरी सोयाबीन टाकायला पाहिजे होतं किंवा काही असं मनाला कधी वाटलं की कोणी काही मित्रांनी म्हटलं होतं असं काही? नाही, आईनं म्हटलं होतं, हा हा. पण मी म्हणलं नाही, म्हणलं आता आपण म्हणलं त्यानं करून बघितलं, म्हणलं आपण एक करून पाहायला काय हरकत आहे म्हणलं, अच्छा, ट्रायल म्हणून. अच्छा अच्छा अच्छा. तर नियोजन चांगलं झालं, पक्कच झालं, बढिया जमलं. आता याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर लागवडीनंतर तुम्ही कापणी केली कायची? हो, कापणी केली याची. किती दिवसांनी? एकच कापणी केली मी. 1 कापणी केली. हो. तरी अंदाजे किती दिवसांनी? तर अंदाजे माझ्या लक्षात नाही आहे. तरी महिना, 1.25 महिना, 1.5 महिना? हो, तेवढ्यातच केल्यासारखी केली. बरं बरं. खताचे डोस किती झाले? खताचे डोस तुम्ही एकही नाही दिले. एकही खत नाही दिला? एक बी खत नाही फक्त. आणि वाई सुद्धा नाही केली मी. अरे बापरे. आणि शेणखत वगैरे घरी राहायचं का इथे? नाही, शेणखत बी नव्हतं. नाही का? नाही, शेणखत अरे बी नाही. बापरे. इथं 5 वर झाली शेणखत नाही वारा. म्हणजे मंडळी, इथून या ठिकाणाहून एक शिकण्यासारखं आहे सचिन दादाच्या शेतातून की त्यांनी रासायनिक खताचा एकही दाना न देता एवढी अशी भरगच्च तूर आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की बा मग एवढी मोठी तूर खत नाही दिलं तरी कशी आली? तर त्यांचं शेणखत पण नाही आहे. नाही, शेणखत पण फक्त मला असं वाटतं की तुमची कंटिन्यू पराठी राहत होती का पहिले? नाही, हा. 1 वर्ष पराठी राहत होती, 2 वर्ष पराठी राहत होती आपली कंटिन्यू. आणि 1 वर्ष सोयाबीन तूर सोयाबीन राहत होती. अच्छा. हो. परंतु माडं पीक हे तुरीचं पहिल्यांदा आल्यामुळे पहिल्यांदाच. हा, इथे ह्या पिकाला
म्हणजे बऱ्याच दिवसानंतर इथे माडं पीक आलं समजा, त्याच्यामुळं कुठंतरी याला अन्नद्रव्य हे भरपूर प्रमाणात बरोबर. जमिनीतले भेटले. भेटले. बरेचदा काय होते, आपण एकच एक पीक लावत जातो की नाही, तर त्याच्या वेळेस ते जास्तीत जास्त अन्नद्रव्य ते ओढत राहते. परंतु हे माडं असल्यामुळं याला रासायनिक खत न देता अतिशय सुंदर अशी तूर इथं आलेली आहे. म्हणून मंडळी, ही जी माडे तुरीचा त्यांनी निर्णय घेतला, तर अत्यंत कमी खर्चाची शेती म्हणायला हरकत नाही. आता बियाणं त्यांनी घरचंच घेतलं, लागवड केली, त्याच्यानंतर खताचा डोस दिला नाही. याला निंदन वगैरे केले का? फक्त एक निंदन केले. एक निंदन दिलं. डवरणी वगैरे डवरणी अजिबातच नाही. अजिबात नाही. नाही नाही. आणि बेड पण केले नाही वाटतं? बेड पण नाही केली. अच्छा. आता इथं तूर जात नाही आमच्या इथे. अच्छा, हे वाळणसार जागा आहे, वाळणसार जागा आहे. त्याच्यामुळे यांनी बेड नाही केले. हो. आणि डवरणी पण इथे दिले नाही. नाही नाही नाही. आणि तणनाशक किती वेळा वापरले? तणनाशक मी तरी 3-4 वापरले. 3-4 वेळा वापरले. हो. म्हणजे मी जे शून्य मशागत शेती सांगतो, हो. तर त्याचा फायदा म्हणजे जसं डवरणी आता मी सुद्धा करत नाही घरी, नाही. यंत्राने तणनाशकाने केलं. तणनाशक नाही केले. बरोबर. म्हणजे खत नाही, त्याच्यानंतर डवरणी पण नाही, आणि बेड पण नाही, वाळणसार जागा असल्यामुळे. आणि 2 ड्रिंचिंग केले होते. आणि 2 वेळा ड्रिंचिंग केलं. हो. अच्छा, तर दादा ड्रिंचिंग मध्ये तुम्ही काय काय वापरलं होतं? तेच आता मला आठवण नाही ते. मला तुमच्यापासून असं- येलो हे- तुम्ही. दादा ते घे बरं, ते इथे वांटी इथं आहे. वांटेज आहे, आणि वांटेज एक आहे. विटा गोल्ड होतं ना? हा इथं विटा आहे गोल्ड. का? पहा बरं. तर मंडळी, आता आपण जाणून घेऊ की यांनी ड्रिंचिंग जे त्यांनी ड्रिंच केलं, त्याचा ड्रिंचिंग मध्ये काय काय विटा गोल्ड वापरलं होतं, विटा गोल्ड वापरला. आणि पुन्हा एक हे थायपोनिड मिथाईल. हो, वांटी नाव. तर मंडळी, हे थायपोनिड मिथाईल आहे, वांटेज सुमिल कंपनीचं थायपोनिड मिथाईल, म्हणजे रोकोसारखं. हे यांनी बुरशीनाशक एक घेतलं, आणि याच्यासोबत त्यांनी घेतलं होतं विटा गोल्ड. त्याची बॉटल आता दिसत नाही, परंतु जेही कंपनीचं विटा गोल्ड घेतलं होतं, आणि त्यांनी ते ड्रिंचिंग केल्यानंतर त्यांनी मला वाटतं 10-12 दिवसांत मग सांगितलं होतं का आता तूर 1 नंबर दिसून राहिली आपली, खूप छान म्हणून. हो. आता त्याच्यानंतर याच्यावर फवारणी किती झाल्या मग? फवारणी 3 झाल्या. आणि मंडळी, हे जे तूर इथे दिसून राहिले, ह्या सगळ्या गोष्टी तर कारणीभूत आहेत पिकायला, परंतु या वर्षी 2025 जे काल गेलं, आणि आता 2026 सुरू झालं, तर हा हंगामामध्ये खरीप 2025 हंगामामध्ये पाहिजे अशा तुरी पिकल्या नाही. कारण वातावरण हे प्रतिकूल आहे, अनुकूल नाही आहे. अति थंडी आहे, सुरुवातीला पाऊस झालेला आहे, धुके धुयारी याच्यामुळे.